पूर्ण आम्ही मोकळे झालो. एक आता सध्या तुम्ही म्हणजे उद्योजक आहात आणि खूप मोठा पसार आहे तुमचा. आता सध्या उद्योगाच्या बद्दल जे सगळं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, डावोसला आपण जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग महाराष्ट्रात यावे त्यासाठी प्रयत्न करतोय. उद्योगाच्या दृष्टीनं तुम्ही काय बघताय, कसं चित्र आहे? म्हणजे उद्योगाच्या दृष्टिकोन चित्र खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर खूपच चांगलं आहे. खूप म्हणजे खूपच चांगलं चित्र आहे. आणि इथली जी मॅन पॉवर आहे ना ती इतर सर्वसाधारण आता आपण सर्वच बघतो, यूपी बघतो, बिहार बघतो, ओडिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, खाली इकडे गुजरात असेल, सर्वत्र एकदम अगदी. पण महाराष्ट्रामध्ये जो ताण काढायची जी कपॅसिटी आहे ना ती कदाचित माझ्या मते इतर थोड्याशा स्टेटमध्ये फार कमी असेल. पण इथे लीड देणारी एक अशी ऑर्गनायझेशन असायला पाहिजे की तुम्ही लीड दिल्यानंतर ना हे असं असं होऊ शकेल, लीड दिल्यानंतर हे असं असं होऊ शकेल. तुम्हाला नोकऱ्यांमध्ये तुमचं मन का नाही रमलं? नाही, काय झालं की मी 83-84ला मी वेस्ट जर्मनीला गेलो होतो. वेस्ट जर्मनीवरून मी परत माझगाव डॉकमध्ये आलो. म्हणजे माझगाव डॉक बरोबर करार होता. आणि सबमरीन ज्या आपल्या पहिल्या बनल्या गेल्या 6 सबमरीन त्यापैकी 2 सबमरीन, एक सबमरीन आम्ही जर्मनीला बनवली आणि एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकमध्ये बनवली. आणि ते सर्व झाल्यानंतर बघितलं सर्व आणि असं वाटायला लागले की म्हणजे आपल्याकडे कपॅसिटी आहे भरपूर काम करायची, पैसे कमवायचे. पण 8:30 to 4:30 आणि 1 लंच आणि 2 पंच म्हणजे ड्युटी संपली आपली. ह्याच्यापेक्षा काहीच करू शकत नाही मग. आणि मग प्रत्येक परत सांगा काय म्हणजे आपल्याला 8:30 to 4:30 ड्युटी आहे आणि 1 लंच आणि 2 पंच. सकाळचा 1 पंच झाला, संध्याकाळचा 1 पंच झाला, दुपार 12:30 जेवण झालं की आपली ड्युटी संपली. घरी जायचं, तुम्ही डायरेक्ट भारभर पकडायची आणि कोकण बोंडला यायचं. अशा अवस्थेमध्ये माझी कंबाईन फॅमिली, माझ्या 4 बहिणी, चुलत बहिणी, माझ्या 2 सख्या बहिणी, 4 चुलत बहिणी मुंबईला होत्या माझ्याबरोबर. आणि प्रत्येकीचं लग्न करत असताना इतकी ओढाताण व्हायची की काय विचारायची सोय नाही. खूप ओढाताण व्हायची. आणि एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे सख्या काय चुलत काय त्यामध्ये काय दुजाभावच नव्हता खरं म्हणजे. मग त्यापेक्षा असं वाटायचं की काय म्हणजे फार मुश्किल आहे एकदम. म्हणजे एका चुलत बहिणीच्या वेळेला तर मी माझ्या बायकोच्या बांगड्या मोडल्या, सगळं झालं आणि तिचं लग्न झालं वगैरे. मग मात्र असं वाटायला लागलं की कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला असं वाटलं की मी जेवढे आवर्स बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा जाण्यामध्ये किंवा दादरची भाजी आणण्यामध्ये, भायखळ्याची भाजी आणण्यामध्ये घालवतो ते जर आवर्स मी इथं जर घातले माझ्या बिझनेसमध्ये आणि साधा ग्रिलचा कारखाना जरी काढला तरी म्हटलं मी 10,000 रुपये 15,000 रुपये कमवायला काहीच मला फरक पडणार नाही आहे. आणि त्या पोटतिडकीनं माझा लहान भाऊ जो सुरेश आहे, जो आता आमदार आहे, तो 1976चा सिल्वर मेडल होता वेल्डिंगमध्ये. आणि 1972ला माझे मोठे बंधू सिल्वर मेडल होते माझगाव डॉकमध्ये. हे दोघं सिल्वर मेडल. आणि मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मग ते घरातच सर्व ट्रायंगल तयार झाला. आणि मग म्हटलं की जगण्यासाठी किती लागतात, 5,000, 7,000, 10,000. बरोबर आहे. भायखळ्याची भाजी माहीत होती, दादरची मंडई माहीत होती, कुर्ल्याचं साबणाचं दुकान माहीत होतं. त्यामुळे म्हटलं काय जास्त फरक पडणार नाही. माझी मिसेस खारला टीचर होती. आणि मग अशामध्ये फार म्हटलं काही जास्त लागणार नाही. आणि जरी काही नाही झालं, मिसेसला म्हटलं तू नोकरी सोडू नको, म्हटलं माझं मॅथ्स फिजिक्स अजून चांगलं आहे, त्यामुळे कुठल्या तर भोला क्लासला जाऊन म्हटलं 4-5 हजार तर निश्चितच घेऊन येईल, त्यामुळे काळजी नसावी. परंतु ज्या वेळेला झोकून दिलं ना, मी बघितलं त्यावेळेला की असं जर आयुष्य गेलं असतं तर मी रिटायर्ड झालो असतो. रिटायर्डच्या वेळेला माझा पगार झाला असता काय तर समजा 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास पगार झाला असता, एखादं प्रमोशन मिळालं असतं. पण त्यांनी परिस्थितीनं ह्या जे गरिबी आतमध्ये जी घुसली होती ना ती बाहेर काढता आली नसती. मग त्यामुळे ते असं गरिबीत जगण्यापेक्षा 4 दिवस लवकर मेलेलं बरं आणि एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ दे आणि बाहेर पडलो. मग 1992ला आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर हे जेव्हा मला खरं म्हणजे पद्मश्री मिळाल्यानंतर ना मला ज्या आठवणी आल्या माझ्या मनामध्ये ते माझं कुटुंब तर होतंच अगोदर, पण त्यामध्ये बरोबर ना माझं माझगाव डॉक पण जे कॅप्टन नायर माझ्यावर 20 वर्ष राहिले, जे चेअरमन मॅनेजर डायरेक्टर होते, त्यानंतर ONGC मधले काही अधिकाऱ्यांनी मला खूप खूप साथ दिली एकदम आधी. आणि हे साथ देत असताना मग माझं भारतीय विद्यामंदिर तालुका तासगाव ते माझं हायस्कूल असेल की जिथे मी इंग्लिश परफेक्ट शिकलो अगदी. मला जोशी सर पण म्हणायचे, देसाई सर पण म्हणायचे आणि माझ्या मुरकुटे मॅडम पण मला म्हणायच्या की अशोक एक ना एक दिवस तू मोठा होशील बरं का. माझ्या पायात चप्पल नव्हती 11वी पर्यंत, मला घालायला पॅन्ट नव्हती, मला घालायला शर्ट सुद्धा नव्हतं 11वीच्या परीक्षेच्या वेळेला.
अशा वेळेला ती माणसं म्हणायची की नाही तू मोठाच होशील. कसलं मोठं होणार म्हटलं. मॅडम 11वीपर्यंत चप्पल नाही घातले. देसाई तर म्हणायचे चला आपण कुठेतरी एखाद्या कापडाच्या दुकानात जाऊया आणि एक शर्ट आणि पॅन्ट शिवूया. त्यांनी मला शिवलेलं शर्ट आणि पॅन्टवरती मी माझी 11वीची परीक्षा दिलेली आहे. आणि ही डोक्यात माझ्या नेहमी राहायचं की मी मोठा होणार, मी मोठा होणार, मी मोठा होणार. मग त्यामुळे माझ्या शाळेची आठवण तर मला ती खरंच खूपच आहे माझ्या शाळेची, की ज्या शाळेनं मला मोठं केलं, की ज्या ONGCनं मला मोठं केलं किंवा ज्या माझगावच्या लोकांनी मला मोठं केलं. हा एक मोठा ह्या पद्मश्रीच्या मागचा फार मोठा ते माझे कणा म्हणतात की नाही, तो माझा कणा आहे. पण जेव्हा तुम्ही उद्योग सुरू केला तेव्हा तुमची नजर कुठेपर्यंत होती? आपण कुठेपर्यंत पोहोचू असं तुम्हाला वाटत होतं? मी ज्यावेळेला उद्योग सुरू केला त्यावेळेला खरं सांगू तुम्हाला की त्यावेळेला लार्सन ट्युब्रो ही एकच कंपनी माझ्या डोळ्यासमोर होती आणि मला असं वाटायचं की काही असू दे, परंतु एक ना एक दिवस यांच्या